नमस्कार मित्रांनो, मी एस चव्हाण सुपरस्टिशन सोल्युशन्स या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मी विविध कॉलेजमध्ये जाऊन प्राध्यापकांची इंटरव्ह्यू घेत असतो, मुलाखत घेत असतो आणि त्यांच्यामधील जे ज्ञान आहे ते समाजामधील युवक युवतींपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करतो. तर आज मी विद्याभारती कॉलेजमधील इंग्लिश विषयाचे प्राध्यापक डॉक्टर नीलकंठ जाधव यांना काही प्रश्न विचारणार आहे. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या शैक्षणिक प्रगतीविषयी, शिक्षणाविषयी आणि तुमच्या या व्यवसायाविषयी आम्हाला थोडक्यात माहिती पाहिजे होती. तर तुमचं बालपण कसं गेलं आणि तुम्ही शिक्षण कोणत्या प्रकारे घेतलं, कुठं घेतलं, याविषयी थोडक्यात सांगाल का? नक्कीच सर, का नाही. मी प्राध्यापक NG जाधव, सध्या विद्याभारती शैक्षणिक मंडळाद्वारा संचालित SSKR इन्नानी महाविद्यालयात प्राध्यापक पदावर कार्यरत आहे. मूळचा मी दिग्रस तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे जोगलदरी म्हणून, त्या गावात माझा जन्म झाला. छोटंसं गाव होतं अगदी. माझं जो प्रायमरी एज्युकेशन आहे 1ली ते 3री ते त्या गावामध्येच झालं आहे. 4थी ते 7वी आमच्या गावाजवळून 3 किलोमीटरवर उमरी पठार गाव असायचं. तिथं माझं 7वीपर्यंत शिक्षण झालं. आम्ही पायीच तिथे येणं जाणं करायचे. 8वी 9वी 10वी हे आश्रमशाळेमध्ये हॉस्टेलमध्ये झालं माझं, लोणी येथे. आणि तिथेच खऱ्या अर्थाने मला एक शिक्षणाविषयी आवड निर्माण झाली. आणि त्यानंतर 11वी 12वी आर्णी येथे केलं मी आणि माझं ग्रॅज्युएशन झालं PN कॉलेज पुसदला आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालं अमोलोकचंद महाविद्यालय, फुलसिंग नाईक महाविद्यालय. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे माझं अमोलोकचंद महाविद्यालय यवतमाळला. त्यानंतर मी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर उमरेड येथे 3 वर्ष प्राध्यापक पदावर कार्यरत होतो. आणि 2007ला मी सेट परीक्षा पास होऊन कारंजा येथे जॉईन झालो. बरं, एक विचारायचं होतं तुम्हाला की अमोलोकचंद महाविद्यालय उघडण्यामागे कोणी प्रयत्न केले जास्तीत जास्त? अगदी ते तर खरं वसंतराव नाईकांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं. जवाहरलालजी दर्डा आणि वसंतरावजी नाईक हे मित्र होते. आणि वसंतराव नाईकांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये शिक्षणाला खूप चालना दिली आहे. मागेल त्याला शाळा, मागेल त्याला महाविद्यालय त्यांनी देण्याचं काम केलं आपल्या कार्यकाळामध्ये. बरोबर आहे सर. आणखी मला एवढं सांगा सर की तुम्ही PhD केलेली आहे आणि ती कोणत्या विषयामध्ये आहे व ती करण्यामागे तुम्हाला किती वर्ष लागले आणि किती तुम्ही परिश्रम केले हे सांगाल का? नक्कीच सर. माझं 2023ला PhD झालं. डॉक्टर RM पाटील हे माझे मार्गदर्शक होते त्यामध्ये. आणि माझ्या PhDचा जो विषय होता, अमेरिकन ड्रामामध्ये एक टेनेसी विल्यम्स नावाचा ड्रामा आर्टिस्ट आहे. आणि त्याच्या ड्रामामध्ये एक आस्पेक्ट मला प्रामुख्याने जाणवलं की त्याच्या ड्रामामध्ये वास्तववाद आणि रिॲलिटी, वास्तववाद आणि भ्रम याचं एक सुंदर मिश्रण त्यांनी आपल्या नाटकामध्ये आपल्या कॅरेक्टरद्वारे प्रेझेंट केलं आहे. आणि तो आस्पेक्ट घेऊन मी माझ्या संशोधनाला सुरुवात केली. आणि संशोधन करताना म्हणजे जवळपास 3 वर्ष मला संशोधनाला लागले. आणि संशोधनाअंती मला असं जाणवलं की त्याच्या नाटकामध्ये जो भ्रम आणि वास्तववाद हा जो एक प्रकार त्यांनी दाखवण्यात आला आहे. पण खऱ्या अर्थाने त्यांनी हे सांगायचं होतं की आधुनिक जगामध्ये भ्रमाने जगणेच हा वास्तववाद आहे. तो मी सिद्ध करून दाखवलं त्या 5 नाटकामध्ये अभ्यास करून. भ्रमाने जगणं म्हणजे काल्पनिक जगणं का? भ्रमाने जगणं म्हणजे वेगवेगळे आपण इम्प्रेशन घेऊन जगत असतो आणि तो एक मुखवटे घेऊन आणि वेगवेगळे घ्यावंच लागतो आधुनिक जगामध्ये. मुखवट्याशिवाय सर्वायवल ज्याला आपण म्हणतो तो पॉसिबलच नाही. म्हणून आपलं एक्झिस्टन्स, अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे मुखवटे धारणच करावं लागते. आणि तेच वास्तववाद झालेलं आहे आजच्या जगामध्ये. म्हणजे सत्याला सोडून की खोट्या मार्गाने? नाही, सत्याचं आणि त्याचं कोणतं विषय नाही की सत्य ही वेगळी संकल्पना आहे आणि वास्तववाद ही वेगळी संकल्पना आहे. आपण जे वास्तववादी जग आहे त्यामध्ये जगणं अतिशय वेदनादायक आहे. कारण की जगण्यासाठी तुम्हाला
काही भ्रम निर्माण करावं लागते. भ्रम हा जगण्याचाच एक प्रकार आहे. अच्छा. भ्रमाशिवाय जीवन शक्यच नाही. हो का? बरं, त्यांना असंच म्हणायचं आहे का की कोणतंही काम जर करायचं असेल तर त्याचा स्वीकार करा, मनापासून स्वीकार करा आणि त्याच्यानंतर आपलं काम प्रामाणिकपणे करा, चांगल्या मार्गाने करा. नाही, जो टेनिसी विल्यम्स नावाचा जो नाटककार आहे त्यांनी अमेरिकन बॅकग्राऊंडमध्ये ते नाटकं लिहिले आहे. आणि एकंदरीत काय झालं की पहिलं महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी नाटकं लिहिले. 14 ते 18. हां, जवळपास पहिल्या महायुद्धाच्या नंतर. 1929ला अमेरिकेमध्ये फार मोठी आर्थिक मंदी आली. त्या आर्थिक मंदीमुळे बेरोजगारी तिथे खूप वाढली. बेरोजगारी वाढल्यामुळे लोकांनी वेगवेगळ्या मार्गाने म्हणजे संपत्ती प्राप्त करण्याचं किंवा जीवन जगण्याला सुरुवात केली. आणि तोच पार्श्वभूमी घेऊन टेनिसी विल्यमने आपले नाटकं लिहिले. जी एकंदरीत पार्श्वभूमी होती अतिशय आर्थिकदृष्ट्या अतिशय विदारक होती. तरुणांना रोजगार नव्हतं. तरुण जे जीवन जगण्याची जी आशावाद होतं ते आशावाद पूर्णपणे संपलं होतं त्यांच्या जीवनामध्ये. एक वैमनस्य तयार झालं होतं. एकंदरीत ती परिस्थिती जर बघितली आपण अमेरिकेमध्ये, त्यामध्ये पहिल्या महायुद्धामध्ये फार मोठं नुकसान झालं जगामध्ये. दुसऱ्या महायुद्धामध्ये करोडो लोक मारले गेले. आणि याच्यामुळे जगाच्या म्हणजे जीवनावर फार मोठा परिणाम झाला. या 2-3 घटना, महायुद्ध झालं, आर्थिक ज्याला डिप्रेशन म्हणतो आपण, मंदी, त्याचा अमेरिकन जीवनावर जो परिणाम झाला त्या मानसिक भावना सगळे झाले. सामाजिक झालं, मानसिक झालं, सायकोलॉजिकली डिस्टर्बन्स तो महत्त्वाचा आहे. तो पैलू विल्यम्सने आपल्या नाटकामध्ये पकडलेला आहे आणि एक प्रकारे हिंमत दिली लोकांना. त्यांना उत्साह, तोच सांगायचं, निराशा संपवण्याचा प्रयत्न की वास्तववाद अतिशय वेदनादायक आहे आणि या वास्तववादामध्ये, वेदनादायक वास्तववादामध्ये जगायचं असेल तुम्हाला काही भ्रम घेऊनच जगावं लागेल. अदरवाईज जगणं हे अतिशय कठीण होऊन जाईल. म्हणजे दुःखदायक गोष्टी विसरायच्या आणि पुढचं भविष्य आनंदमय करण्यासाठी जेव्हा आपल्याला मार्गच नसतो तेव्हा काहीतरी आपल्याला शोधावं लागतो जगण्यासाठी. आणि त्यासाठी त्यांनी ते नाटकामध्ये हे 2 पैलू खूप प्रामुख्याने वापरले. की त्याचे जे कॅरेक्टर्स आहेत, व्यक्तिरेखा त्या नाटकामध्ये, की दोन्हीकडे ते जगतात. कधी वास्तववादी जगाशी समोर जातात आणि जेव्हा वास्तववादी अतिशय वेदनादायक होतो तर तेव्हा लगेच ते भ्रम जो असतो, एल्युजन म्हणतात त्याला, एल्युजनकडे ते वळतात आणि जीवनाला सुकर करण्याचा प्रयत्न त्या एल्युजनद्वारे करतात. ते शेवटी महान विद्वानांनी असंच म्हटलेलं आहे सर की आपल्याला शेवटी कशासाठी जगायचं आहे, तर एकच निष्कर्ष आलेला आहे की आपल्याला फक्त आणि फक्त आनंद मिळविण्यासाठी जगायचं आहे. आणि तो कोणत्याही मार्गाने असो. मग तो आता असं आपल्याला निष्कर्षाप्रती सांगावं लागेल. बरं, पुढचा प्रश्न विचारतो सर तुम्हाला. इथपर्यंत तुम्हाला पोहोचविण्यासाठी आपल्या परिवाराची साथ तर असतेच, नक्कीच आणि सगळ्यांचा साथ असते. सगळे आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करीत असतात. तर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या कुटुंबाचं स्थान काय आहे याविषयी थोडक्यात सांगाल का? नक्कीच सर. आई वडील जे होते, जे सुरुवातीचा काळ होता, परिस्थिती हलाखीची होती आणि त्या परिस्थितीमध्ये आईवडिलांनी भरपूर कष्ट केले. पण तो काळच वेगळा होता. 91च्या आधीचा जो काळ होता तो अतिशय हलाखीचा होता आणि भरपूर कष्ट केलं आईवडिलांनी, पण काही उरत नव्हतं. त्यांच्या परीने त्यांनी खूप प्रयत्न केला. शिक्षणाचा मार्ग दाखवलंच हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. म्हणजे ते ज्या समाजामध्ये राहत होतो आपण, त्या समाजामध्ये शिक्षणाकडे वळणं हे फार मोठी समस्या होती त्या काळामध्ये आणि त्यांनी मार्ग दाखवला. त्याबद्दल आईवडिलांचं तर सदैव आपण ऋणी आहोत. आणि मग विवाह झाला आणि त्याच्यानंतर पत्नीचं स्थान आपल्या जीवनामध्ये आलं. मग त्या पत्नीचं सहकार्य आणि आपल्या कुटुंबाला पुढं नेण्यासाठी ज्या अडचणी तुम्हाला आल्या तर त्यावर मात करण्यासाठी दोघांनी तुम्ही प्रयत्न केले. तर मला एक विचारायचं आहे, तुमच्या पत्नीचं स्थान तुमच्या या लाईफमध्ये
कोणत्या प्रकारचा आहे? अरे नक्कीच तो महत्त्वाचाच भूमिका आहे त्यांची. आईवडील हे लग्नापर्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. त्यानंतर पत्नीची भूमिका जीवनामध्ये सुरुवात होते. आणि खरं सांगायचं सर, म्हणजे मी उमरेडला लागलो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, तेव्हा मी अनमॅरिड होतो. आणि लग्न झालं त्याच्यानंतर मी सेट परीक्षा पास झाली. आणि त्यामध्ये पत्नीचं नक्कीच फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, सहकार्य आहे. कारण की सेट परीक्षा पास करताना मला रात्रदिवस अभ्यास करावा लागत असे. त्यामुळे घर सांभाळलं तिनं. एक मुलगा झाला होता मला त्यावेळेस. त्यानंतर मी सेट पास झालो आणि त्यानंतर मी नोकरीला म्हणजे इथं कारंजा लाडला रुजू झालो. त्यामुळे पत्नीची भूमिका जी आहे ती अत्यंत सहकार्याचीच होती आणि ती राहणारच आहे. कारण की ते कुटुंब आहे, एक आहो आपण सगळे. आणि तुमच्या परिवारामध्ये किती मुलं आहेत तुम्हाला? मला 2 मुलं आहे सर. काय करतात? मोठा मुलगा 12वी झालेला आहे, नीटची तयारी करत आहे. आणि लहान मुलगा 9वीला आहे. बरोबर. आणि आता तुम्हाला जर एखादा प्रश्न विचारला समाजातील लोकांनी की तुम्ही तुमच्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी कोणत्या प्रकारे करता आणि तुम्ही अध्यापन करताना, टीचिंग करताना विद्यार्थ्यांमधील सायंटिफिक टेम्पर म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करता? नक्कीच सर. आता तुम्ही जर ज्ञानाचा समाज वापरता, आता आम्ही महाविद्यालयामध्ये प्राध्यापक पदावर कार्यरत असल्यामुळे तर तो ज्ञानाचा समाजालाच होतो. मुलं शिकतातच. आणि शिकवताना जो माझं वैयक्तिक जर सांगायचं असेल तर मी तर तो जो अकॅडमिक आहे तो तर आपण शिकवतोच. त्याबरोबर विद्यार्थ्यांना जीवन जगण्यासाठी काय काय आवश्यक आहे या गोष्टीविषयी आम्ही सदैव मार्गदर्शन करत असतो. व्यवसायाविषयी, करिअर गायडन्सविषयी. करिअर गायडन्स आता तो तर आहेच महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे. करिअर गायडन्सही महत्त्वाचा आहे, व्यवसायही महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर जीवन जगण्याला त्यांना समर्थ बनवणे हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे शिक्षणाचा. तुम्ही जे शिक्षण घेता ते तुम्हाला जीवन जगायला समर्थ बनवते की नाही बनवत, हा महत्त्वाचा इश्यू आहे. बरं. आणि शेवटचं विचारतो की भूभानामध्ये जादूटोणा याच्या नावाने समाजामध्ये भांडणं होतात. विद्यार्थ्यांच्या मनातही भूताविषयी असमंजस आहे, तर तो दूर करण्यासाठी काय करता सर? नक्कीच आम्ही शिकवताना विद्यार्थ्यांना सदैव मार्गदर्शन करतो की विज्ञानच हा श्रेष्ठ आहे. सृष्टीचे जो कार्यरत आहे सृष्टी किंवा सृष्टी निर्माण आणि कार्यरत पण आहे वैज्ञानिक नियमाच्या आधारावर चालू आहे. आणि भौतिकशास्त्राच्या नियमाला कोणी ब्रेक करू शकत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ते अंधश्रद्धेतून निर्माण झाल्या आणि एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत त्याची खात्री न करता ते समोर येत आले आहे. सगळं त्यांची खात्री नाही आहे, फक्त ते पिढ्यानपिढ्या चालू आहे म्हणून लोक त्याच्यावर काही लोक विश्वास करतात. पण माझं सांगणं आहे की विज्ञानाशिवाय जगामध्ये काही नाही. आपलं शरीरही वैज्ञानिक आहे, आपलं जीवनही वैज्ञानिक आहे, आपण जे विचार करतो तेही विज्ञान आहे, आपल्याला जे फील होते तोही विज्ञान आहे, जन्मही विज्ञान आहे आणि मृत्यूही विज्ञानाच आहे. विज्ञानाशिवाय जगामध्ये काहीच नाही. म्हणजेच कोणत्याही घटनेमागचं कारण जाणून घेऊन पाऊल टाका. घटनेमध्ये वैज्ञानिकतेशिवाय घटनाच घडत नाही. म्हणजे याच्यामध्ये गैरसमज अफवा कोणी पसरवत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नाही, बिलकुल विश्वास ठेवू नये. आपण आता विज्ञानाच्या जगामध्ये जगत आहे. आपण सगळी प्रगती बघितली आहे, विज्ञानाची डोळ्याने बघत आहे. ज्या गोष्टी आपण बघत आहे त्यावर विश्वास करायचा की ज्या गोष्टीला आपण बघितलं नाही त्यावर विश्वास करायचा, हे जगाने ठरवायला पाहिजे. आता वेळ आलेली आहे ती. पूर्वीच्या काळामध्ये संपर्क साधनं फार मर्यादित होते, ज्ञान मर्यादित होता लोकांचा. या मोबाईलमुळे आणि नेटमुळे, AI मुळे, गुगलमुळे, सगळ्यामुळे हे सुख चांगलंच मिळालं आपल्याला. नक्कीच लोक याचाच उपयोग करून समाजाला मूर्ख बनवतात. नाही, त्यामुळे शिक्षणामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असायलाच पाहिजे ना, जीवनातही आणायला पाहिजे असंच तुम्हाला? नाही, शिक्षणामध्ये आला तर तो जीवनामध्ये येईल, हळूहळू येईल. असं नाही की येणारच आहे, त्याला वेळ लागेल. आपण एवढे वर्ष लागले आपल्याला. सुरुवात झाली आहे भारताची, नक्कीच होईल एक दिवस. बरं. आणि शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की आता फ्युचरमध्ये तुम्ही तुमच्या शैक्षणिक कार्यामध्ये कोणकोणते उपक्रम राबविणार आहात? आता सर हा नाही काही आहे का आपल्या? ठीक आहे. जेव्हा आपण एखाद्या महाविद्यालयात काम करतो तेव्हा खूप काही स्कोप असतो आपल्याला करायला तरुण पिढीसाठी. त्यामुळे शिक्षणाव्यतिरिक्त आम्ही करिक्युलर, को करिक्युलर, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी आम्ही घेतच असतो. आणि त्याद्वारे समाज प्रबोधनही हा महत्त्वाचा विषय आहे. ते
चांगलं. तरुण पिढीला शिकवणे म्हणजे समाज प्रबोधनच आहे हो आणि तो इफेक्टिव्ह होतो जास्त. हो, म्हणजे उद्याचं भविष्य आहे. नाही भविष्यच आहे ना तो. तर सरांशी चर्चा करून आपल्याला भरपूर माहिती मिळालेली आहे आणि याचा निश्चितच तरुण पिढीला लाभ होईल. सरसुद्धा आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये इथपर्यंत कसे आले, त्यांनी काय काय केलं आणि किती कठीण परिश्रम घेतलं त्यांनी, हे आपण ऐकलेलं आहे. मित्रांनो, हा इंटरव्ह्यू तुम्हाला अवश्य आवडेल. आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांना करून द्या. इसलिए तो कहते हैं दोस्तों, सोए लोगों को जगाना है और अंधविश्वास को दूर भगाना है. परत अशाच माहितीसाठी भेटू, एखाद्या प्राध्यापकांशी चर्चा करू. तोपर्यंत नमस्कार.